आपल्या भारतासारखं जे जे काही जेवण आहे किंवा ब्रेकफास्ट आयटम आहे, स्ट्रीट फूडचे आयटम आहे, तसे कुठंच खायला मिळणार नाही. खरंच आहे ही गोष्ट तर. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन. तर आज आहे वीकेंड आणि नेहमीप्रमाणे आम्ही वीकेंडला मार्केटमध्ये चाललो आहे रेग्युलर ग्रॉसरी घ्यायला. तर तुम्ही बघू शकता, बघा इथे आता अजून देखील मायनसमध्ये टेम्परेचर आहे आणि बाहेर खूप जास्त थंडी आहे. तसंच बाहेर सगळीकडे धुकं आहे. सगळ्या बिल्डिंग या धुक्यामध्ये झाकल्या गेल्या आहे. तर जसं की आता सगळ्या जगामध्ये नवीन वर्षाला सुरुवात झाली, जानेवारी महिना लागलाय. पण तुम्हाला माहिती आहे, चायनामध्ये अजून देखील त्यांचं नवीन इयर सुरू नाही झालंय. तर वर्ल्ड वाईड सगळ्या जगामध्ये आपण 1 जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात करतो. पण चायनामध्ये तसं नसतं. ते 1 जानेवारीला जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून नवीन वर्षाची सुरुवात करतात. पण त्यांचं खरं लुनार कॅलेंडरनुसार चायनीज इयर हे 10 फेब्रुवारीला स्टार्ट होतं आणि लुनार कॅलेंडरनुसार प्रत्येक इयरला ते एका ॲनिमलला डेडिकेट करतात. तर तसंच या वर्षीचं येणारं 2024चं नवीन इयर हे चायनीज इयरनुसार ड्रॅगन या ॲनिमलला डेडिकेट केलेलं आहे. आणि यांचं न्यू इयरचं सेलिब्रेशन हे 10 फेब्रुवारीपासून स्टार्ट होतं तर 17 फेब्रुवारीपर्यंत. आणि या 8 ते 10 दिवसामध्ये संपूर्ण चायनामध्ये ही गव्हर्मेंट सुट्टी जाहीर केलेली असते. त्यानंतर मग 17 तारखेला इथे लँटन फेस्टिवल देखील होते. त्यामुळे आता मार्केटमध्ये सगळीकडे नवीन वर्षाच्या रिलेटेडच वस्तू विकायला आहेत. भरपूर सारा वेगवेगळा नवीन स्टॉक इथे आला आहे. गिफ्ट्स आले, चॉकलेट्स आले, वेगवेगळे फूड आले आहेत. तसे खूप साऱ्या डेकोरेशनच्या वस्तू इथे आलेल्या आहेत विकायला. रिलेटेड गोष्टी विकायला आहेत. स्वीट्स आहे, चॉकलेट्स आहे, गिफ्ट्स आहे आणि सगळीकडे मस्त असे कंदील लावून त्यांनी डेकोरेट केलेलं आहे. चॉकलेट्स बघ, न्यू इयरचे किती चॉकलेट्स आले. चायनीज न्यू इयर, ड्राय फ्रूट्स. नाही बेटा, हात नाही लावायचं. ते बघ ड्राय फ्रूट्स. चायनीज न्यू इयरमुळे सगळीकडे गिफ्ट्स, स्वीट्स, चॉकलेट्स, ड्राय फ्रूट्स अशा गोष्टी आलेल्या आहेत मार्केटमध्ये. यांचं नवीन वर्ष अजून सुरू नाही झालंय. फेब्रुवारीमध्ये यांचं नवीन इयर स्टार्ट होईल, चायनीज इयर्स. त्याच्यामुळे सगळीकडे असे मस्त त्यांनी डेकोरेट केले. ते लॅम्प आपण जसे कंदील वगैरे लावतो तशानुसार. आणि बाकी गोष्टी विकायला पण आहेत मस्त मस्त.
आलोय घरी आणि आज खूप जास्त आपल्या भारतासारखं स्ट्रीट फूड खायची इच्छा होते. जसं की कचोरी, समोसा, वडापाव, डोसा, उत्तप्पा. पण काय करणार? इथं चायनामध्ये तर कुठंच नाही मिळणार, कुठंच नाही, शोधून सुद्धा सापडणार नाही. त्यामुळे आता सगळं घरीच बनवावं लागतं आणि थोड्याफार टाईमासाठी का होईना मनाची भूक भागवावी लागते. आपल्या भारतासारख्या जेवणाची, स्ट्रीट फूडची चव तर खरंच कुठेच नाही. आपल्या भारतासारखं जे काही जेवण आहे किंवा ब्रेकफास्ट आयटम आहे, स्ट्रीट फूडचे आयटम आहे, तसे कुठंच खायला मिळणार नाही. खरंच आहे ही गोष्ट तर. आणि त्यामुळे आम्ही इकडे बाहेर देशात आल्यावर खूप खूप मिस करतो आपल्या भारताच्या जेवणाला. तर आता रेग्युलर जेवण तर आपण बनवून घेतो घरी, पण स्ट्रीट फूड कसं जास्त करून आपल्याला भारतात असल्यामुळे रस्त्यावर इझिली मिळून जातं स्ट्रीट फूड, तर आपण तिकडे जाऊनच खातो आणि ते टेस्टी देखील लागतं. पण आता इथे तर ते ऑप्शन नाहीये, म्हणून मग आता घरीच बनवावं लागेल. तर मी आज विचार करते कचोरी बनवण्याचा. कचोरी खायची खूप इच्छा होत होती तर. तर बघूया जमते का? तशी मी फर्स्ट टाईम ट्राय करते. मी देखील YouTubeवरच रेसिपी बघितली आहे आता. तर बघूया त्या रेसिपीप्रमाणे जमते का आणि तुमच्यासोबत पण शेअर करते रेसिपी. तर चला ट्राय करूया. तर सगळ्यात आधी मी 1 वाटी मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत घातली होती अर्धा तासासाठी. त्यानंतर 1.5 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये चवीनुसार थोडंफार मीठ आणि 4 ते 5 चमचे तूप मेल्ट करून यामध्ये घातलं होतं आणि व्यवस्थितपणे ते पिठामध्ये मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकत त्याचा एकदम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेतला. तर व्यवस्थित तुपाने मळून छान सॉफ्ट असा गोळा तयार करून बाजूला थोडं 10 मिनिटासाठी ठेवला. त्यानंतर ही मुगाची डाळ पण छान फुलली होती, तर तिला मिक्सरमध्ये टाकून तिला जाडसरच दळून घेतलं. त्यानंतर गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल घातलं 2 चमचे, 1 चमचा जिरं टाकलं, 1 चमचा बडीशोप घातली, थोडीशी अर्धा चमचा ओवा यामध्ये टाकल्या. नंतर जाडसर अगर जर तुमच्याकडे धणे असतील तर धणे यामध्ये घालायचे, माझ्याकडे नव्हते म्हणून मी धणे पावडर घातली. त्यानंतर 1 चमचा बेसन पीठ यामध्ये टाकलं आणि थोडीशी अर्धा चमचा हळद घालून जी पण डाळ मिक्सरमध्ये वाटून घेतली होती मुगाची जाडसर ती यामध्ये टाकली. त्यानंतर 1.5 चमचा लाल तिखट घातलं, 1 चमचा गरम मसाला टाकला, थोडंसं हिंग यामध्ये घातलं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं, थोडीशी कसुरी मेथी यामध्ये चुरून घेतली आणि चिमूटभरच खाता सोडा जो असतो बेकिंग सोडा तो टाकला आणि सगळं मिश्रण छान चमच्याने मिक्स करून घेतलं आणि नंतर गॅस बंद करून याला प्लेटमध्ये काढून घेतले. थोडंसं नॉर्मल याला थंड होऊ दिलं आणि छोटे छोटे याचे गोळे तयार करून घेतले. त्यानंतर मळलेलं पीठ घेतलं, त्याला पुन्हा एकदा छान मळून घेतलं आणि त्याच्यातून छोटे छोटे गोळे काढले. त्याला असं हातावरच गोल गोल करून त्याची अशी छान एक पापडी तयार करत होती. तर असं वाटीसारखं या पापडीला आपल्याला करून घ्यायचं आहे. जास्त मधल्या साईडने दाबायचं नाही, मधून थोडं जाडसरच राहू द्यायचं आहे आणि साईडनेच फक्त त्याचे काठ दाबत दाबत असं त्याला खोल खोल करून घ्यायचं आहे. त्यानंतर या खोल वाटीमध्येच एक आपला भाजीचा जो मुगाच्या डाळीचा गोळा आहे तो ठेवायचा आहे आणि बाजूने काठ गोळा करत करत याचा असं पूर्ण त्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताच्या तळव्यांवरच ठेवून हळूहळू याला प्रेस करत करत याला असं दाबून घ्यायचं आहे आणि ते जे मुगाच्या डाळीचं मिश्रण आहे ते आपलं सगळ्या साईडला गेलं पाहिजे. थोडंसं जाडसरच याला ठेवायचं आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकायचं आहे. थोडं जास्तीचंच तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे म्हणजे कचोरी त्यामध्ये छानपैकी बुडेल. आणि ह्या गॅसवरच्या तेलाला खूपच स्लो गॅसवर आपल्याला या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे. जास्त गरम हे तेल नको, त्यामुळे मंद गॅस ठेवायचा आणि एकदम हलकंसं गरम हे तेल पाहिजे. हळूहळू एक एक करत कचोरी सोडून घ्यायची आणि थोडं 10 मिनिटासाठी त्याला हात नाही लावायचा कचोरीला, तिला तिची जागा घेऊ द्यायची, थोडंसं तरंगू द्यायचं तेलावर आणि मग तिला पलटी करायची. तर आता ही माझी खोल कढई असल्यामुळे ती मधल्या साईडला जास्त तापत होती, म्हणून ती थोडीशी मधल्या साईडने असं जास्त डार्क झाली. तर अशी आता सगळ्या कचोरी तळून झाल्या आहेत. तर आता माझ्या या कचोरी चवीला तर एकदम बेस्ट होत्या, फक्त थोड्याशा त्या जाड राहिल्या होत्या. त्याचा बेस थोडा खाताना जाड होता. तर जेव्हा तुम्ही बनवणार तेव्हा याला थोडं अजून प्रेस करा, म्हणजे तो जो बेस आहे तो जाड नाही राहणार. आणि आता या कचोरी एकदम परफेक्ट बनल्या आहे, एकदम बेस्ट आहे असं मी नाही बोलणार, कारण माझा देखील फर्स्ट ट्राय होता आणि मी देखील एवढी सॅटिस्फाईड नाही झाली या कचोरींनी, कारण जशा आपण स्ट्रीट फूडवर खातो तशी एक्झॅक्ट तर नव्हतीच. पण आता इथं बाहेरून आणून खाण्या इतका तर ऑप्शन नाहीये, म्हणून मग घरी स्वतःचे तोंडाची चव भागवण्यासाठी मनाची तृप्तता पूर्ण करण्यासाठी या कचोरी माझ्यासाठी बेस्ट होत्या.
तर मग आम्ही सगळ्यांनी मस्त या कचोरीवर दही, कांदा, शेव टाकून या कचोरींना एन्जॉय केला. तर चला भेटूया आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि खात राहा. बाय बाय.